मंडळी नमस्कार. मॅक कट्टा या अल्पावधीत प्रेक्षकप्रिय ठरलेल्या वाहिनीवर आपलं परत एकदा स्वागत. काहीशा विश्रांतीनंतर आणि काही विविध कामांमुळे थोडेसे व्यस्तता असल्यामुळे मॅक कट्टा नियमित नव्हतं. आता परत आपल्या भेटीला मॅक कट्टा नियमितपणे येईल. मुळातच विविध बातम्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न असतो, मागोवा घेण्याचा प्रयत्न असतो आणि आपल्यापर्यंत ते विश्लेषण उलगडून दाखवण्याची एक भूमिका असते. 1995 पासून पत्रकारितेत असल्यामुळे तो सगळा संदर्भ आणि त्यापूर्वीही विविध प्रकारचे वाचन किंवा माहिती अशातनं जे काही कळतं, पोहोचतं, ते नेमकं जितकं नीटपणे सांगता येईल तेवढं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मॅक कट्ट्यातनं होतो आणि म्हणूनच मॅक कट्टा हा लोकप्रिय झालेला आहे. मॅक कट्टा या व्हिडिओ चॅनल आपण बहुतेकांनी सबस्क्राईब केलंय. ज्यांनी केलं नसेल ते करतायत. काही जण मला फोनवरनं प्रतिक्रिया कळवतात, काही जण तिथे कमेंटही टाकतात. तर तिथे मॅक कट्ट्याची भूमिका अतिशय स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडलेली आहे. उगीच निष्पक्ष, तटस्थ, अलिप्त असं काही ढोंगबाजी मॅक कट्ट्यावर नाही. कारण असं आहे की काही विषयात तुम्हाला भूमिका घ्यावी लागते, ती मांडावी लागते. कारण सातत्याने जी एक एकांगी मांडणी विशिष्ट भूमिकेतनं होत असते आणि त्या विशिष्ट भूमिकेला अलिप्तता, तटस्थता, बुद्धिजीवीपणा म्हणण्याची जी एक सवय आपल्याकडे आहे ती मोडून काढायची असेल तर मॅक कट्ट्यासारखे जे वाहिन्या चालतायत त्या आपण सबस्क्राईब केल्या पाहिजे. आजचा विषय आहे आपल्या सगळ्यांच्या परत एकदा माहितीचाच. तस्लिमा नसरीन कोलकात्यात पुरोगामी, बुद्धिजीवी, लिबरल अडकले अडकित्यात. संदर्भ लक्षात आला असेल. नुकतीच तस्लिमा नसरीन या म्हटलं तर त्या अर्थाने स्त्रीवादी, म्हणजे त्यांची भूमिकाच ती असल्यामुळे स्त्रीवादी, बंडखोर लेखिका, मानवी हक्क चळवळीत काम करणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी 1 ऑगस्टच्या एका साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमात कलकत्त्यात येण्याची घोषणा केलेली आहे. आता ह्या त्यांच्या घोषणेची काही माध्यमांनी दखल घेतलेली आहे, काही माध्यमं दखल घेत नाहीत आणि ती माध्यमं तशीच आहेत आणि तरी सुद्धा आपण त्या माध्यमांना तटस्थ, मेनस्ट्रीम वगैरे वगैरे म्हणतो. असो, यावर कधीतरी वेगळ्या पद्धतीने बोलू. 62 साली जन्मलेल्या, म्हणजे त्यावेळी बांगलादेशाची निर्मिती व्हायची होती, पण पूर्व पाकिस्तानात ज्यांचा जन्म झाल्या आणि मग 71ला माहितीये की बांगलादेशाच्या निर्मितीत आपला खूप मोठा सहभाग राहिलेला आहे. दुर्दैवाने आता त्या बांगलादेशची मानसिकता भारताविषयीची बदलली, हा भाग वेगळा. पण बांगलादेशचं स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य युद्ध यात भारताची भूमिका सर्व स्तरावरची खूप महत्वाची होती. अशा तत्कालीन पूर्व पाकिस्तानामधल्या आणि नंतरच्या बांगलादेशमधल्या तस्लिमा नसरीन घरात शिक्षणाचं वातावरण होतं, त्यामुळे शिक्षणाच्या वातावरणातनं एक मोकळेपणा होता तरी बांगलादेशात असल्या तरी. आणि त्यामुळे मग त्या उच्च शिक्षण झालं, डॉक्टर झाल्या. त्याच काळात कथा, कविता, साहित्याकडे त्या वळल्या होत्या आणि त्यांचं लिखाणही सुरू झालं होतं. 93-94च्या दरम्यान त्यांची लज्जा कादंबरी प्रसिद्ध झाली. प्रामुख्याने त्यांची जी मांडणी आणि भूमिका होती ती इस्लाममुळे किंवा शरियामुळे मुस्लिम महिलांचं होणारं शोषण, त्यांच्यावर होणारा अन्याय आणि त्यामुळे मुस्लिम सुधारणावाद हा त्यांच्या सगळ्या मांडणीचा विषय होता. आणि मग त्यामुळे मौला, मौलवी किंवा जे कट्टर धार्मिकतेचं शिक्षण, मूलतत्ववादाचं शिक्षण देत होते त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. स्वाभाविकच अशा भूमिकांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर जे काही भोगावं लागतं ते त्यांना भोगावं लागलं आणि फतवा निघाला आणि त्यांना तिथून परागंदा व्हावं लागलं. आपलं जन्मभूमी, मातृभूमी सोडावी लागली. मग त्या काही काळ युरोप आणि अमेरिकेत होत्या, नोकरीच्या निमित्ताने होत्या. त्या सगळ्या काळात लिखाण सातत्याने चालू होतं, कथा, कादंबऱ्या येत होत्या. बरं, हे फार छान असतं इस्लामचं की एक लज्जा लिहिल्यामुळे इस्लाम धोक्यात अशी मांडणी करून त्या इस्लाम विरोधी आहेत अशा मांडणीतनं देशभर, म्हणजे जिथे जिथे मुस्लिम देश आहेत त्या सगळ्या विरोधात तिथे प्रत्येक ठिकाणी तस्लिमा नसरीन यांचा विरोध वेगवेगळ्या माध्यमातून होत होता. काही काळानंतर त्या कोलकात्यात परत आल्या आणि कोलकात्यात परत एकदा सक्रिय झाल्या चळवळीतनं वगैरे. त्यावेळी तिथे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचं, म्हणजे मार्क्सवादी मंडळींचं, म्हणजे डाव्यांचं सरकार होतं. जो डावा जे म्हणजे कम्युनिझम जो 1920 पासून जगभरात पसरतोय आणि जे स्वतःला फारच उच्च दर्जाचे वगैरे वगैरे असे मानतात. म्हणजे बुद्धी काय जे आहे ती त्यांच्याचकडे आहे,
विचार त्यांच्याचकडे आहे, जो काही सगळा ब्ल्यूप्रिंट आहे तो त्यांच्याचकडे आहे. असं असून सुद्धा ना दीर्घकाळ पश्चिम बंगालची सत्ता असताना सुद्धा पश्चिम बंगालला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात ते पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. जगात डावे काय करतात मुद्दा नाहीये, भारतात डाव्यांनी इस्लामचं लांगुल चालन केलेलं आहे, हो केलंय. बौद्धिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या आणि त्याच्यातच मग साहित्य निर्मितीतनं नेहमीच इस्लामला पाठीशी घातलंय आणि हिंदूंचा सर्व स्तरावर सातत्याने द्वेष केलेला आहे. अशा पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी तस्लिमा नसरीनच्या विरोधात तिथल्या मुसलमानांनी आंदोलनं केली आणि थेट फतवे काढणं, काळं फासणं, सरतनसे जुदा करणं असं म्हणलं, त्यावेळी हे सगळे स्वतःला डावे समजतात ना, आणि त्या डाव्यांची सगळी जी पिल्लावळ इकोसिस्टीम आहे ना, माध्यमात, साहित्यात, चित्रपटात, लिबरल, न्यू लेफ्ट, अर्बन नक्षली, स्वतःला फार मानवी हक्कावाले, हे गप्प होते आणि त्या महिलेची ससे होलपट पाहत राहिले. इतकं आंदोलन तीव्र झालं की पश्चिम बंगालमध्ये त्यावेळी लष्कराला पाचारण करायला लागलं आणि मग सरकारने भूमिका घेतली, इथे राहू नका, त्यांना पळावं लागलं, त्यांना पश्चिम बंगाल सोडावा लागला. आणि हे लोकशाहीच्या गप्पा करतात. बरं, इतकं संपत नाही. त्यांची राजवट गेल्यावर ममता बॅनर्जी यांच्या माटी माणूसवाल्या ममता बॅनर्जींच्या टीएमसीनी त्यांना आसरा दिला नाही, कारण पश्चिम बंगालमधली मुस्लिम मत. आणि म्हणून मंडळी संदर्भ तो आहे की 4 मेचा पश्चिम बंगालचा निकाल. या 4 मेच्या पश्चिम बंगालच्या निकालातनं केवळ भारतीय जनता पार्टी जिंकली इतकाच तो मर्यादित मुद्दा नाहीये, किंवा भाजपची सरकार आलेलं आहे. मुळातच भद्र 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 पश्चिम बंगालचं जे वर्णन आहे ना, भद्रलोक, त्या भद्रलोकांनी त्यावेळी तस्लिमा नसरीनची बाजू का उचलून दिली नाही? आपण भद्रलोक म्हणजे काय, फक्त आपल्या भोवती आपल्या चौकटीत विचार करायचा की आपल्या बुद्धीचा, आपल्या कौशल्याचा, आपल्या शूरवीरतेचा उपयोग समाजाकरता, चांगुलपणाकरता, विधायकतेकरता आणि एका महिलेच्या संरक्षणाकरता, आणि ती जे मुद्दे मांडतीये ते मुस्लिम महिलांच्या हिताचे असताना त्यांना संरक्षण न देणाऱ्या भद्र लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणून तस्लिमा नसरीन यांचं भारतात कोलकात्यात येणं हे अतिशय महत्वाचा संदर्भ बिंदू सामाजिक चळवळीच्या दृष्टीने आहे. आता असं आहे की ह्या विषयाचं विश्लेषण होऊन चर्चा व्हायला पाहिजे की 93 ते 2026 आणि भारतात त्यांचा परत येण्याचा जो कालखंड आहे तो 20 वर्षांनी एका महिलेने काय काय सोसलंय, काय काय भोगलंय, का तर केवळ सुधारणावादाची भूमिका घेतली होती. केवळ मुस्लिम महिलांना शरीयतनं सोडवा, कट्टरतेतनं सोडवा अशी मागणी केली होती. खरं म्हणजे इथल्या ज्या काही फेमिनिझमच्या ज्या काही सोकॉल चळवळ चालवतात ना, बहुतेक चळवळी डावे आणि काही समाजवादी चालवतात. इकडे नाही का, आम्ही साऱ्या जणी, कोणी तस्लिमा बरोबर आलं नाही, कारण तिचं जे काही फेमिनिझम होतं त्यातनं यांच्याही अस्तित्वाला, यांच्या मांडणीला भीती होती आणि त्या भीतीपोटी सातत्याने त्या भीतीतनच हिंदूंचा द्वेष, हिंदूंच्या सुधारणा याविषयी चर्चा करणारं फेमिनिझमचं सगळं वर्तुळ मूग गिळून गप्प बसलं होतं. आत्ताही तीच भूमिका आहे. स्वागत व्हायला पाहिजे होतं, साऱ्या जणांनी स्वागत करायला पाहिजे, करणार नाहीत. तस्लिमा नसरीन जरा हिंदुत्व, हिंदू पण यावर बोलू द्या. इतकंच कशाला, राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टीवर टीका करू द्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बोलू द्या. बघा हे सगळे पुरोगामी डावे बुद्धिजीवी कसे आनंदाने नाचतील आणि तस्लिमा नसरींना देशभर फिरवतील. त्याच्यामुळे हे आता तस्लिमा नसरींच्या येण्यामुळे हे अडकलेत, पेचात अडकेत त्यात अडकलेले आहेत आणि म्हणून मूग बसलेले आहेत. मंडळी, एकीकडे हे सगळं काही थेट आपल्या रोजच्या जगण्याशी त्या अर्थाने जोडलेलं नसतं. म्हणजे आपलं रोजचं जगणं काय, अन्न, वस्त्र, निवारा, किमान सुरक्षितता, चांगले रस्ते, प्रवास वेळेत व्हावा अशा अर्थाने आहे, किमान ज्या गरजा. पण तरी सुद्धा आपल्या रोजच्या गरजांच्या पुढे किंवा त्याला पूरक जे काही सामाजिक आणि व्यापक अर्थाने राजकीय पक्षांच्या पलीकडे राष्ट्रीय राजकारणाचे विषय असतात, त्याच्याशी हे सगळे जोडलेले विषय आहेत. म्हणून तस्लिमा नसरीन यांचं स्वागत होणं, आणि आता ते पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दोघेही त्या कार्यक्रमात जातील आणि वेगळ्या अर्थाने पश्चिम बंगालमध्ये खऱ्या अर्थाने सांस्कृतिक प्रवाह व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे हे सगळं जे काही घटनाक्रम असतं आपल्या अवतीभोवती घडतं ते सांगण्याचा प्रयत्न मॅककट्ट्याचा असतो, कारण सोकॉल्ड मेनस्ट्रीम मीडिया
अशा कुठल्याही घटना आपल्यापर्यंत पोहोचवत नाहीत, कारण त्यांचा एक अजेंडा ठरलेला आहे. मुद्दा त्यांच्यावरच्या टीकेचा नाही, त्यांच्या एक धारणा आहेत, त्यांची एक भूमिका आहे, आणि मग त्या भूमिकेला जे काही सोयीचं आहे त्या चौकटीत जे काही बसतं ते सगळं करायचं, आणि मग त्या चौकटीत जंतर मंतरचं उपोषण बसत असेल. कारण परत एकदा लक्षात घ्या, याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ लवकरच मॅक कटाल. माझा मुद्दा एवढाच सांगायचा आहे की जंतर मंतरचं उपोषण आंदोलन त्यांच्या दृष्टीने प्रश्न सुटण्याकरता नसून ते टीका करणारं आहे, आणि केवळ राजकीय टीका, सांस्कृतिक सामाजिक टीका नसून व्यापक अर्थाने पुढच्या टप्प्यातली हिंदुत्वाविषयी टीका, आणि तिथे तेच झालेलं आहे म्हणून त्याचं स्वागत करतात. पण तस्लिमा नसरींना हीच मंडळी नाकारतात. मंडळी, मॅक कट्टा आपल्याकडे असेच विषय घेऊन येणार आहे. तुर्तास इतकंच. मॅक कट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत मॅक कट्टा पोहोचेल याकरता पुढाकार घ्या. धन्यवाद.